वडिलांचे प्रेम हे नारळासारखे असते, वरून कडक पण आतून अत्यंत मऊ आणि गोड. रोहनला लहानपणापासूनच त्याच्या बाबांचा खूप राग यायचा, कारण त्याचे बाबा खूप कडक शिस्तीचे आणि इतर मुलांच्या बाबांसारखे रोहनला कधी महागड्या वस्तू घेऊन देत नसत. रोहनचे बाबा एक छोट्या कारखान्यात कामाला होते आणि रोज जुन्या गंजलेल्या सायकलवरून कामाला जात असत. रोहनला त्या सायकलची खूप लाज वाटायची. त्याने जशी तशी जिद्दीने इंजिनिअरिंग पूर्ण केली आणि त्याला एका मोठ्या शहरात चांगल्या पगाराची नोकरी लागली. नोकरी लागताच रोहनने स्वतःसाठी एक महागडी बाईक घेतली. तो आता स्वतःच्या पायावर उभा होता, त्यामुळे तो बाबांशी फारसा बोलत नसे. एकदा रोहन दिवाळीला गावी आला. घरात साफसफाई करताना त्याचे लक्ष कोपऱ्यात ठेवलेल्या बाबांच्या एका जुन्या सायकलीकडे गेले. रोहन चिडून बाबांना म्हणाला, ही भंगार सायकल अजून का ठेवली आहे, विकून टाका. बाबा काही बोलले नाहीत, पण बाजूला बसलेली आई म्हणाली, रोहन, ज्या सायकलला तू भंगार समजत आहेस ना, ती तुझ्या बाबांची सर्वात मोठी संपत्ती आहे. जेव्हा तुझ्या शेवटच्या वर्षाची फी भरायची होती तेव्हा आमच्याकडे पैसे नव्हते. तेव्हा तुझ्या बाबांनी हक्काचे फंडचे पैसे वेळेआधी काढले होते, पण त्यांनी स्वतःसाठी कधीच काही घेतले नाही. फक्त फी वेळेत भरता यावी म्हणून ते वर्षानुवर्ष याच सायकलने जात राहिले. आईचे हे शब्द ऐकून रोहन स्तब्ध झाला. त्याला समजले की बाबा कधी गोड बोलले नाहीत, पण त्यांनी सुखासाठी स्वतःच्या आयुष्याचा त्याग केला होता. रोहन धावत गेला आणि त्यांनी बाबांना घट्ट मिठी मारली.